नमस्कार, मी वैशालीच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये फ्रेंच फ्राईज करतोय। आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी असे क्रिस्पी फ्रेंच फ्राईज करण्यासाठी काय करायचं। फ्रेंच फ्राईज करण्यासाठी शक्यतो असे मोठ्या साईजचे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे। आपण घेतलेल्या सर्व बटाट्यांची अशी साल काढून घ्यायची, म्हणजेच ते असे सोलून घ्यायचे। आपण घेतलेले सर्व बटाटे आकाराने म्हणजेच त्यांचा शेप वेगवेगळा आहे, त्यामुळे फ्रेंच फ्राईज सर्व बाजूंनी सारखेच दिसण्यासाठी काय करायचं, सर्व बटाटे सोलून झाल्यावर चारही बाजूंनी बटाट्याला जो आभडधोबड शेप असतो म्हणजे जी टोकं असतात ती कापून घ्यायची। आणि बटाट्याची एक्स्ट्रा टोकं जर कट करणे ही स्टेप जर तुम्हाला अशी स्किप करायची असेल तर तुम्ही ती स्किप देखील करू शकता। बटाटे चिरताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, बटाटे जास्त पातळही नाही आणि जाडही नाही अशा शेपमध्ये ते कापून घ्यायचे, कारण त्यामुळेच ते तळल्यावर बाहेरून क्रिस्पी आणि आतून छान मऊ राहतात, म्हणजे छान तळले जातात। बटाटे चिरून झाल्यावर ते पाण्यामध्ये ठेवायचे, त्यामुळे ते काळे पडत नाहीत आणि आणखीन फ्रेश होतात। बटाटे चिरताना त्याचे सर्व काप असे सारख्या साईजमध्ये कट करायचे, कारण बटाटे जर आपण सारख्या साईजमध्ये कट केले नाहीत तर काय होतं, काही स्लाइस पातळ होतात तर बटाट्याच्या काही स्लाइस जाड होतात। आणि या जाड आणि पातळ स्लाइस आपण वेगवेगळ्या करत नाही तर आपण एकत्र करतो, त्यामुळे जाड स्लाइस ह्या क्रिस्पी तळण्याच्या नादात पातळ स्लाइस अगदी कडक होतात आणि पातळ स्लाइस क्रिस्पी तळण्याच्या नादात जाड स्लाइस कच्च्याच राहतात। बरं, बटाट्यांमध्ये स्टार्चचं प्रमाण जर जास्त असेल, म्हणजे जसं आपण तांदूळ धुतल्यावर तांदळाच्या पाण्याचा रंग जसा पांढरा होतो तसं बटाट्याच्या स्लाइस पाण्यामध्ये घातल्यावर त्या पाण्याचा रंग जर पांढरा होत असेल तर अशा बटाट्याच्या स्लाइस 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण त्यामुळेच फ्रेंच फ्राईज तळल्यावर क्रिस्पी होतात, नाहीतर ते मऊच राहतात। एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये आपण कापून घेतलेल्या बटाट्याच्या सर्व स्लाइस बुडतील इतकं पाणी घालायचं आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं। आपण मिठाचं प्रमाण मात्र थोडं जास्तच घेतलं आहे। भांड्यावर झाकण ठेवून पाणी छान गरम करून घ्यायचं। पाण्याला उकळी आल्यावर आपण कापून घेतलेल्या बटाट्याच्या सर्व स्लाइस त्यामध्ये घालायच्या आणि झाकण ठेवून पुन्हा पाण्याला आणखी एक उकळी आणून घ्यायची। आपल्याला बटाट्याच्या स्लाइस ह्या जास्त शिजवायच्या नाहीत, तर त्या जास्तीत जास्त 70 ते 80% शिजवायच्या आहेत। त्यामुळे पाण्याला उकळी आल्यावर झाकण काढायचं, त्याचबरोबर गॅसही बंद करायचा। बटाट्याच्या स्लाइस जर जास्त शिजल्या तर त्याचे अगदी सहज तुकडे होऊ शकतात आणि आपल्याला पाहिजे तशा अशा त्या सहज हाताळताही येणार नाहीत आणि त्यामुळेच त्या क्रिस्पी तळताही येणार नाहीत। गॅस बंद केल्यावर सर्व स्लाइस एका चाळणीमध्ये अशा पाणी नितळून काढून घ्यायच्या। पाहू शकता, अगदी हलक्या हाताने सर्व बटाट्याच्या स्लाइस अगदी सहजपणे आपण काढून घेतल्या आहेत। स्लाइस 2 चाळण्यांवर अशा पसरवून ठेवायच्या, कारण पाणी नितळून घेतलेल्या बटाट्याच्या स्लाइस एकाच चाळणीमध्ये जर आपण जास्त ठेवल्या तर काय होतं, चाळणीच्या बुडाला असलेल्या सर्व स्लाइस या दबल्या जातात, त्याचबरोबर बटाट्याच्या हीटमुळे त्या जास्त शिजल्याही जातात। स्लाइस पसरवून ठेवल्यामुळे त्यातलं पाणी अगदी सहज नितळून जातं। अगदी 5 ते 6 मिनिटात त्या अशा ड्रायही होतात। बरं, एकाच वेळेला तुम्हाला इतक्या स्लाइस जर तळायच्या नसतील तर काय करायचं, स्लाइसला कॉर्नफ्लॉवर लावायचं आणि झिपलॉक बॅगमध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यात भरून तुम्ही फ्रीझरमध्ये देखील ठेवू शकता। फ्राईज तळण्यासाठी तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गरम तेलामध्ये बुडतील इतक्या स्लाइस अगदी हलक्या हाताने तेलामध्ये अशा सोडायच्या। गॅसची फ्लेम मात्र हाय ठेवूनच सर्व स्लाइस तेलामध्ये छान तळून घ्यायच्या। आधीच गॅसची फ्लेम हाय असते, त्यामुळे झाऱ्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने स्लाइस जास्त ढवळत बसायचं नाही, त्यामुळेही त्या तुटू शकतात। स्लाइस अर्ध्या तळून झाल्या की त्या तेलातून अशा काढून घ्यायच्या। चाळणीत काढत असताना चाळणीच्या खाली डिश किंवा ताट ठेवायचं, त्यामुळे जास्तीचं तेल डिशमध्ये नितळू शकतं आणि ते आपण पुन्हा वापरू शकतो।
सर्व स्लाइस एकाच वेळेला तळल्यामुळे त्या आतून बाहेर छान शिजल्या जातात, पण त्यांना क्रिस्पीपणा येत नाही. क्रिस्पीपणा येण्यासाठी आपण सर्व स्लाइस 2 वेळा तळून घेणार आहोत. स्लाइस 2 वेळा तळल्यामुळे एक फायदा होतो. सुरुवातीला आपण जेव्हा स्लाइस तळतो तेव्हा तळताना त्या अगदी हलक्या हाताने आपल्याला हाताळाव्या लागतात. या स्लाइस जेव्हा एकदा तळून होतात तेव्हा त्यांना स्वतःचा प्रॉपर असा शेप येतो. त्यामुळे दुसऱ्यांदा तळताना त्या तुटण्याची शक्यता कमी असते. पाहू शकता आपल्या सर्व स्लाइस छान तळून झालेल्या आहेत. आता या 5 ते 6 मिनिटं अशाच थोड्या थंड करून घ्यायच्या. आता पुन्हा तेल गरम करून घ्यायचं. गॅसची फ्लेम मात्र लो करायची. आता तेलामध्ये बुडतील इतक्या स्लाइस तेलामध्ये घालायच्या आणि छान त्या क्रिस्पी तळून घ्यायच्या. पाहू शकता अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपल्या सर्व स्लाइसला सोनेरी रंग आला आहे. तेल नितळवून त्या अशा चाळणीमध्ये काढून घ्यायच्या. याच पद्धतीने आपण उरलेल्या सर्व फ्रेंच फ्राईज तळून घेणार आहोत. फ्राईज तळताना गॅसची फ्लेम मात्र लोच करायची. जास्तच घाई असेल तर तुम्ही लो टू मीडियम फ्लेमवर फ्रेंच फ्राईज तळू शकता. फ्राईजला मस्त सोनेरी रंग आल्यावर सर्व फ्रेंच फ्राईज अशा नितळवून काढून घ्यायच्या. दिसायला देखणे, बाहेरून क्रिस्पी आतून मऊ असे क्रिस्पी फ्रेंच फ्राईज करून खाण्यासाठी तयार आहेत. असे फ्रेंच फ्राईज करून तुम्ही कोणत्याही उपवासालाही खाऊ शकता. आपण सुरुवातीलाच पाण्यामध्ये भरपूर मीठ घातल्यामुळे या फ्राईजमध्ये वरून मीठ घालायची अजिबात गरज नाही. कमीत कमी खर्चात भरपूर प्रमाणात असे फ्रेंच फ्राईज करून तुम्ही मुलांना घरच्या घरी अगदी सहज करून देऊ शकता. यावर तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही मसाले घालू शकता. त्याचबरोबर इतर कोणत्याही सॉसबरोबर हे फ्रेंच फ्राईज करून तुम्ही अगदी सहज खाऊ शकता. तुम्ही सुद्धा वेळ न घालवता नक्की करा असे क्रिस्पी फ्रेंच फ्राईज. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा. पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.